हॅलो फ्रेंड्स, आज आपण बकऱ्याच्या मटणाची मटण पाया सूप रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहोत। तर फ्रेंड्स, गुडघेदुखी सांधेदुखीसाठी लहान लेकरांचे हाडं मजबूत होण्यासाठी पण हे रेसिपी खूप उपयुक्त आहे आणि खूप पौष्टिक पण आहे। तर फ्रेंड्स, चला बघूया मटण पाया सूप रेसिपीसाठी आपण इथं काय काय घेतलेलं आहे। तर इथं बघा, मी 250 ग्राम पाया घेतलेला आहे, अशा पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे। तर हे झालं आपलं। तर इथं थोडीशी चरबी पण आपण घेतलेली आहे आणि हे एकदम सोपी रेसिपी आहे। तर चला बघूया। इथं मिक्सीचा जार घेतला आहे आणि त्याच्यात 10 ते 20 लसणाच्या पाकळ्या आपल्याला ॲड करायच्या आहेत। 1 इंच अद्रक आणि हिरवी कोथिंबीर ॲड करून याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। तर याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर चला, हे झालं आपलं। तर इथं आपल्याला मटण पाया व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला ती पेस्ट ॲड करायची आहे। त्यानंतर आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि हळदी पावडर। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, हे आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। तर आता गॅसवर आपल्याला कुकर ठेवायचा आहे आणि आपल्याला थोडंसं त्याच्यात तेल ॲड करायचं आहे। 1 माप तेल ॲड केलेलं आहे आणि थोडे खडे मसाले त्याच्यात आपल्याला ॲड करायचे आहेत। आता याच्यात मी 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ता, 2 मिरी, 2 लवंग आणि 1 इलायची ते आपल्याला याच्यात ॲड करायची आहे आणि थोडं याला असं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यात आपल्याला पाया ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। चरबी जेणेकरून चांगली व्यवस्थित पगळली पाहिजे, या पद्धतीने आपल्याला त्याच्यात फ्राय करून घ्यायचं आहे। तर हे आपलं फायनली चांगलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। तर याच्यात मी अर्धी वाटी कांदा ॲड केलेला आहे। तर हे बघा, मी अर्धी वाटी कांदा याच्यात ॲड केलेला आहे आणि याला व्यवस्थित पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, हे आपलं मिक्स झालेलं आहे। तर आपल्याला पाया शिजण्यासाठी परफेक्ट असं पाणी याच्यात ॲड करायचं आहे। तर हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकर लावून आपल्याला 8 ते 10 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर हे बघा, फायनली आपलं मटण पाया सूप रेसिपी तयार झालेलं आहे। तर फ्रेंड्स, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणत राहीन। तर फ्रेंड्स, एकदम पौष्टिक आहार आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा।